जनतेने हा व्हिडिओ आवर्जून पाहावा। हा व्हिडिओ काही मी माझ्यासाठी बनवत नसून मी हा सर्व शेतकऱ्यासाठी व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, या BJP सरकारचा करायचा राग खाली मिळतो वरता। हा या सरकारचा जाहीरनामा आलेला असून तो जाहीरनामा पूर्ण फसवा असून शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पाणी पुसण्याचे काम हे सरकार करीत आहे। तरी मित्रांनो, या सरकारला पुढच्या वेळेस महाराष्ट्रातून हद्दपार करा ही नम्रतेची विनंती। ते 5 वर्षापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो करता 5 वर्ष उलटूनसुद्धा यांचा मुहूर्त निघत नाही। व तिकडे मुंबईमध्ये रोहित पवार उपोषणाला बसलेले असल्यानंतर बी त्यांनी काल रॅली काढली। ते रॅली पाहून तर आमच्या डोळ्यातले अश्रू थांबेना, कारण की ते शेतकऱ्यासाठी किती मोठा बलिदान देत आहे। इकडे आमच्या बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरसुद्धा उपोषणाला बसलेले आहे। तरी या कुंभकर्णी सरकारची झोप उडत नाही। यांच्याजवळ फक्त शेतकऱ्यांना देण्यासाठी काहीच नाही आहे। ज्याच्या भरशावर खाता त्याच्याच पाठीवर लाथ मारत आहे सरकार। तरी त्या सरकारने दिलेली ही कर्जमाफी नसून हे शेतकऱ्यांची फसवणूक आहे मित्रांनो। तरी ते ज्या लावलेल्या अटी आहेत त्या अटी त्यांनी बिनशर्त मागे घ्याव्या। कशाला त्या शेतकऱ्यांना त्या शेतीचे व इकडे तिकडे चक्रा मारायला लावतात। आता आमचा डोंगराळ भाग आहे, या डोंगराळ भागात शेतकऱ्याला काय समजते? त्याला आता सुद्धा मोबाईलसुद्धा चालवता येत नाही, तर तो ॲप कुठून उघडेल? तरी हे शेतकऱ्यांची घोर चेष्टा असून शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी करत आहे। तेच आमचं उद्धव साहेबांचं सरकार होतं। त्यांनी एका मुठीनं पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांचा प्रश्न उचलला व त्यांनी 3 लाखपर्यंत बिनशर्त कर्जमाफी केली होती। त्यासाठी शिवसेनेची छाती पाहिजे, तेच हे लोक करू शकतात। हे BJPचं सरकार म्हणजे बिनबुडाचं 3 चाकी सरकार आहे। त्यांच्याजवळ आमदार खासदार फोडायला करोडो रुपये आहेत, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी काही नाही आहे मित्रांनो। आज त्यांनी शिवसेनेचे 6 खासदार फोडले, त्यांना 2-2 कोटी रुपये दिले व त्यांच्या सर्व मागण्यासुद्धा बिनशर्त माफ केल्या। हे असं बिनबुडाचं सरकार आहे। तरी मित्रांनो, ही कर्जमाफी नसून हे शेतकऱ्यांची घोर फसवणूक करत आहे। शिवसेना तालुका सचिव जळगाव जामोद तालुका, हरिकिशन गांधी जळगाव जामोद तालुका व आज आमच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये सुद्धा परवाच्या पाण्याने भेंडवळ सळकलची वळशिंगी वळगाव पाटण निंबोरा या भागातील शेती पूर्ण पाण्याने खरडून गेलेली आहे। त्या शेतकऱ्यावर आता दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे। तरी या सरकारला काही त्याची जाण आहे? काही जाण नाही त्यांना। तरी मित्रांनो, पुढच्या वेळेस लक्ष देऊन मतदान करा व BJP सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करा ही नम्रतेची विनंती। हरिकिशन गांधी, शिवसेना तालुका सचिव, जळगाव जामोद तालुका।